नमस्कार. लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाची अपडेट. 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत, मिळणार आहेत. मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता लाडकी बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची खुशखबर आलेली आहे. आता पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यात येणार, सर्वांचा एकच प्रश्न आहे. सर 1500 की 3,000? आता 3,000 मिळणार आहे, परंतु आता तारीख कधीपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं धक्कादायक म्हणजे लाडक्या बहिणीची केवायसी प्रक्रिया 30 तारखेला पूर्णपणे संपलेली आहे. अजून त्या ठिकाणी मुदतवाढ मिळू शकते का, तर ते जाहीर झालेलं नाहीये. परंतु सध्याच्याला ज्या महिला आहेत ज्यांनी केवायसी प्रक्रिया अजून केली नाहीये त्या साधारणतः एक 14 लाख महिला सध्याचा आकडा आहे. सविस्तर संपूर्ण आपण डिटेलमध्ये पाहूया. बघा, लाडक्या बहिणीसाठी खुश खबर आहे. त्यासोबत ई केवायसी जी प्रक्रिया आहे या केवायसीची प्रक्रियेची मुदतवाढ अजून झालेली नाहीये. आता मागचं जर पाहिलं तुम्हाला मुदतवाढ देऊनही तुम्ही ई केवायसी केली नसेल तर आता पूर्णपणे तुमचा हप्ता बंद होणार. मे महिन्याचा लाभ मे महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या बहिणीला मिळणार आहे, तर मार्च महिना आणि एप्रिल महिना अशा 2 महिन्याचे एकत्रित मिळून 3,000 रुपये तुम्हाला मे महिन्यामध्ये तुमच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत. 1 मे महाराष्ट्र दिवशी आज शक्यता होती की आज महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे, की सरकार त्या ठिकाणी GR काढेल आणि लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरणासंदर्भामध्ये महत्त्वाचे अपडेट देईल. परंतु अजूनही सरकारचा GR आलेला नाहीये. ना सरकारने किंवा महिला बालकल्याण मंत्री आदिताई तटकरे यांनी सुद्धा त्या संदर्भात अधिकृतपणे घोषणा केलेली नाहीये. एक अंदाज म्हणून आणि सविस्तर डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी आपण पाहूया की लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण कधीपर्यंत होणार आहे. बघा, तुमचे थांबलेले पैसे पुन्हा कसे मिळवायचे, तर त्यासाठी आता ई केवायसीची प्रक्रिया मुदतवाढ सध्या झालेली नाहीये. त्यामुळे सध्याच्याला तुर्तास बंद आहे. लाभार्थी कृती आणि अहवाल 1 महिन्याची मुदत तुम्हाला दिली होती, पुन्हा वाढून दिली आणि 30 एप्रिल तुमची शेवटची मुदत होती. तर ही सुद्धा संपलेली आज 1 मे आहे. आणि लाडकी बहीण या 1 मे ची आशा बघत नाहीये, तर सरकार पैसे कधी वाटप करणार आहे ते बघ. ज्या महिला आहेत, ज्या महिलांना रेग्युलरपणे पैसे जमा होत आहेत, अशा लाखो नाही तर करोडो महिला आहेत. त्या महिला रोज वाट बघतायत की सरकार पैसे 1 मे आला, आज तरी घोषणा करेल. कुठला सण असेल, काही महत्वाचा दिवस असेल तर त्या दिवशी तरी घोषणा करेल. पण साधारणतः मार्च महिना पूर्ण सरकारने घातलेला आहे. मार्च महिना 31 दिवस, एप्रिल महिना 30 तारीख, या पूर्ण 2 महिने संपून गेलेले आहेत. तरीही सरकारचं लाडक्या बहिणीकडे अजून लक्ष नाहीये. GR आल्यानंतर किमान 5-6 दिवस लागतात. मग आता सरकार अधिकृतपणे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण कधीपर्यंत करू शकतं त्या संदर्भात आपण व्हिडिओ बघू. बघा, ई केवायसी साठी मुदतवाढ तुमची दिली होती 31 डिसेंबर 2024. मुदत संपून ई केवायसी न केलेल्या महिलांना 1 महिन्याची अतिरिक्त संधी आहे. 31 डिसेंबर 2025 त्या ठिकाणी तुमची काय दिली होती, मुदत दिली होती. नंतर परत तुम्ही जर पाहिलं असेल तर चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्यासाठी संधी दिली होती. ई केवायसी मध्ये चूक झालेल्या महिलांसाठी दुरुस्तीची मुदत दिली होती आणि ती मुदत तुमची 30 एप्रिल ही शेवटची होती. ज्या महिलांनी ई केवायसी मध्ये दुरुस्ती केली त्यांना पैसे येतील. मार्च महिन्याचा येईल, एप्रिल महिन्याचा येईल. मागचे राहिलेले हप्ते येणार नाहीत, पण पुढचे येतील. आता मे महिन्याचा दुप्पट त्या ठिकाणी लाभ मिळणार. दुप्पट मिळणार याचा अर्थ तुमचा रेग्युलर हप्ता 1,500 रुपयाचा, मार्चचे 1,500 रुपये आणि एप्रिलचे 1,500 रुपये, असे दुप्पट म्हणजे 3,000 रुपये हे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत. प्रलंबित प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या पात्र महिलांना मे महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित त्याच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे. पुढचं जर पाहिलं असेल तर बघा, जुलै 2024 ला ही योजना सुरू झाली. सुरुवातीचा टप्पा फेब्रुवारी 2025 पासून कडक पडताळणी प्रक्रिया राबवली होती. त्यामुळे लाखो महिला भगिनी या हप्त्यापासून वंचित राहिल्या होत्या. जुलै 2024 ला लाडकी बहीण योजना सुरू केली सरकारने. त्याच्यानंतर 1 जुलै 2024 ते सरसगट 1,500 रुपये दरमहा लाडक्या बहिणीच्या खात्यात वितरित केले जात होते. मग ई केवायसी प्रक्रिया आणल्याच्या नंतर फेब्रुवारी 2025 पासून किंवा त्या अगोदर पासून कडक नियमावली लागू केली आणि मग फेब्रुवारी पासून निकषामध्ये कडक तपासणी सुरू झाली आणि लाखो भगिनी त्या ठिकाणी ई केवायसी मध्ये बाद झालेल्या आहेत. सुमारे 2 लाख महिलांचा तात्काळ लाभ बंद आहे. आता हे फक्त 2 लाख कुठला आहे, तर हा फक्त सोलापूर जिल्ह्याचा 2 लाख लाभ आहे. बाकीच्या ज्या महिला आहेत त्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्याच्या आहेत. फक्त 2 लाख महिलांचा लाभ तात्काळ बंद झालेला आहे.
फेब्रुवारी महिन्यात त्या आहेत सोलापूर जिल्ह्याच्या. बाकी जिल्ह्याच्या सुद्धा भरपूर आहे. नवा नियम लाभ सुरू ठेवायचा असल्यास ई-केवायसी करणे अनिवार्य त्या ठिकाणी दिलेला आहे. आता सोलापूर जिल्ह्याची स्थिती आहे, फक्त सोलापूर म्हणजे विचार करा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांची स्थिती कशा प्रकारे असणार आहे. म्हणजे राज्यामध्ये किती महिला अपात्र झाले बघा. सोलापूर जिल्ह्याची स्थिती एक प्रातिनिधिक चित्र जर पाहिलं असेल तर 11,30,563 सुरुवातीला एकूण लाभार्थी होत्या ज्यावेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस. त्यानंतर 2.67 लाख अपात्र ठरलेल्या अंदाजे महिला आहेत आणि 1.27 लाख ई-केवायसी राहिलेल्या महिला आहेत आणि ई-केवायसी चुकलेल्या महिला आहेत 98,021. या प्रकारचं हे फक्त एकदा सोलापूर जिल्ह्याचे चित्र आहे. तुमच्या जिल्ह्यानुसार सुद्धा या प्रकारची प्रक्रिया असू शकते किंवा यापेक्षा जास्त सुद्धा असू शकते. संपूर्ण राज्यभरामध्ये अंदाजा जर लावला तर एक 17 लाख महिलांची काय आहे, 17 लाख ई-केवायसी अजून प्रलंबित आहे. प्रलंबित आहे म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया त्यांनी अजून केली नाहीये असा साधारणतः आकडा. काही ठिकाणी 14 लाख आहे, काही ठिकाणी 17 लाख आहे. अंदाजे 17 लाख महिला आहेत ज्यांनी ई-केवायसी प्रक्रिया अजून दुरुस्त केले नाहीये. म्हणजे या 17 लाख महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही, मार्च सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे मार्च एप्रिल हप्ता मिळायचा असेल तर या महिलांकडे एकच पर्याय होता, तो म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया दुरुस्त करणे, परंतु या महिलांनी केलेली नाही. आता 98,000 महिलांची ती एक चूक केली होती. या सोलापूर जिल्ह्यामध्ये 98,000 महिला होत्या. त्या महिलांनी काय चूक केली होती, फॉर्मवरील प्रश्न तुमच्या कुटुंबात कुणी सरकारी नोकरीला आहे का, त्या ठिकाणी यस केलं होतं आणि चुकून यस उत्तर दिलेलं होतं हो, आणि त्यामुळे काय झाले होतं, परिणाम योजनेसाठी थेट अपात्र त्या महिलांना केलं. आणि 30 एप्रिल उपाय अपात्रता टाळण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत दुरुस्ती करा असं सरकारने सांगितलं होतं. ज्या महिलांनी दुरुस्ती केली असेल त्या महिलांना मार्च एप्रिलचे पैसे मिळतील 3,000 रुपये. ज्या महिलांनी दुरुस्ती नाही केली त्या महिलांच्या खात्यात हे पैसे मिळणार नाहीत. आता जर पाहिलं असेल डिटेलमध्ये इथं तर बघून घ्या काय आहे, ई-केवायसी कडे दुर्लक्ष का झालेलं आहे, नेमकं कारण काय, कशामुळे ई-केवायसी कडे दुर्लक्ष झालेलं आहे. 30 नोव्हेंबर पहिली मुदत वाढ केलेली आहे. त्याच्यानंतर 31 डिसेंबर 2025 दुसरी मुदत वाढ केली आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे ई-केवायसी न करताही पैसे मिळत राहिले महिलांना. त्यामुळे अनेक महिलांचा गैरसमज झाला आणि त्यांनी मुदतीकडे दुर्लक्ष केलं. आणि लक्षात ठेवा, आता शासनाचा निर्णय मुदतवाढ का दिली जात आहे, पण सध्याच्याला मुदतवाढ अजून दिलेली आहे का, तर 30 एप्रिल होती, त्याला अजून मुदतवाढ दिलेली नाही. देऊ शकते का, शक्यता आहे तुम्हाला मुदतवाढ मिळू शकते. जसं प्रत्येक वेळेस मुदतवाढ मिळाली यावेळेस सुद्धा मिळू शकते. 17 लाख बहिणींचा किंवा महिलांचा लाभ अचानक बंद झालेला आहे बघा, फुली दिसते. कशामुळं, त्या ई-केवायसी मुळे. आणि इकडं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निर्माण होणारी नाराजी सरकारला परवडणार नाही. त्यामुळे ई-केवायसी साठी आणखीन एका संधीची 1 महिन्याची मुदतवाढ अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी खात्री आहे की पुन्हा सरकार काय करणार आहे, मुदतवाढ करणार आहे. आता लाभार्थी कृती तक्ता तुमची स्थिती त्या ठिकाणी तपासायची बघा कशा प्रकारे आहे. तुम्ही हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा डिटेलमध्ये संपूर्ण माहिती देतोय. आपल्या चॅनलला नवीन आहेत सबस्क्राईब करा. पहिले तुमच्या ज्या काय लाडक्या बहिणी आहेत, ग्रुप आहेत व्हॉट्सअपला, सर्वांना शेअर करा. आपला ग्रुप सुद्धा जॉईन करा. चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. बघा तुमची स्थिती कशा प्रकारे, तर ई-केवायसी केलेली नाहीये, ई-केवायसी चुकलेली आहे आणि ई-केवायसी पूर्ण व योग्य आहे. आता ई-केवायसी केलेली नाहीये तर 31 डिसेंबर पर्यंत मुदत चुकलेली होती. त्यानंतर तुमची 30 एप्रिल पर्यंत मुदत दिलेली होती आणि नव्याने ई-केवायसी करा असं सांगितलेलं होतं आणि अंतिम मुदत तुम्हाला त्या ठिकाणी वाढून दिली होती, परंतु केलेली नाहीये. ई-केवायसी चुकली आहे. सरकारी नोकरदार प्रश्नावर हो नोंदवले, चुकीची नोंद दुरुस्त करा. 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी काय दिली होती, मुदत दिलेली होती. ई-केवायसी पूर्ण आणि योग्य आहे, काही करायची गरज नाही, प्रतीक्षा करा. मे महिन्यात तुम्हाला 3,000 रुपये जमा होतील. कोणाला ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे कुठली काळजी करायची गरज नाही, मे महिन्यामध्ये पैसे जमा होते. परंतु किती तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात या पैशाचं वितरण होणार आहे लक्षात ठेवा. अंतिम दिवसाची वाट पाहू नका. झाले आता ऑलरेडी तुमची 30 एप्रिल तारीख संपलेली आहे. म्हणजे आता तुम्हाला साधारणतः जर पाहिलं असेल तर आज आहे महाराष्ट्र दिन, आज आहे कामगार दिन. 1 मे 1960 या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे.
1 मे 1960 मराठी बोलणाऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य, गुजराती बोलणाऱ्यासाठी गुजरात राज्य असं 2 राज्याची निर्मिती 1 मे 1960 या दिवशी झालेली आहे. आज सरकार करणार होतं पण शक्यता कमी आहे. मग एक तारखेपासून साधारणतः तुमचा GR येईल एक 10 तारखेपर्यंत 10 मे पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाचं वितरण केलं जाईल. मार्च हप्ता आणि एप्रिल हप्ता, त्यामुळे वाट बघा 10 मे पर्यंत. 10 मे पर्यंत टोटल तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये त्याचं वितरण केलं जाणार आहे. हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. लाडक्या बहिणी वारंवार कॉल करतायत, त्यामुळे आपण रोज किंवा 2 दिवस आड एक व्हिडिओ टाकतो. कारण काय आहे, अनेक लाडक्या बहिणी आहेत ज्या आशा लावून बघतात की पैसे सरकार कधी पण देऊ शकतं. आता 10 मे तारीख लक्षात ठेवा. या 10 मे पर्यंत तुमचा GR सुद्धा येईल आणि सरकार तुमच्या खात्यात पैशाचं वितरण सुद्धा करू शकतं. ठीक आहे. अधिकृतपणे महिला व बालकल्याण मंत्री आदिताई तटकरे सुद्धा त्याची घोषणा करतील. थांबतोय. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजिबात त्या ठिकाणी विसरू नका. थांबतोय.